तुम्ही अनेक पुरणपोळ्या पाहिल्या असतील, पण जी पुरणपोळी मी आज बनवणार आहे तिची चव तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. ही आहे खास माझ्या घरची पुरणपोळीची रेसिपी, जी तुम्हाला घरच्यासारखी चव देईल. नमस्कार, मी वनिता. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पुरणपोळी, पण खास माझ्या पद्धतीने. ही पुरणपोळी अगदी मऊ, स्वादिष्ट आणि गोड असेल, जी प्रत्येक घासात आईची माया देईल. त्यासाठी लागणारे साहित्य: 1.5 वाटी चना डाळ, मुठभर तांदूळ, जेवढी आपण चना डाळ घेतली तेवढीच साखर 1.5 वाटी, आणि जायफळ, विलायची, थोडं मीठ टाकायचं, चिमूटभर मीठ टाकायचं चवीसाठी, आणि मैदा. सर्वात पहिले आपल्याला पुरण तयार करायचं आहे. त्यासाठी आपण पहिले चना डाळ चांगली धुवून टाकूया. आता आपण डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ पाण्याने 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता आपण कुकर मध्ये ते तांदूळ पण घेऊया आणि साधारणतः याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालूया. एवढं. आता आपण याला 4 शिट्ट्या होऊ देऊया. पुरण शिजत आहे तोपर्यंत आपण मैदा भिजवून घेऊया. त्यामध्ये थोडं आपण तूप घालूया, गरम केलेलं तूप घालूया, आणि चवीसाठी थोडं चिमूटभर मीठ टाकूया, आणि हे छान मळून घेऊया. आपण हा मैदा अर्धा तास झाकून ठेवूया. 4 शिट्ट्या झाल्या आहे. आता आपण गॅस बंद करूया. कुकर थोडा थंड होऊ दे. आपण कुकर आता थंड झालेला आहे. आता आपण खोलून पाहूया डाळ कशी शिजली आहे. हे बघा, डाळ छानपैकी शिजली आहे. आता आपण डाळीमध्ये साखर टाकून घेऊया. लक्षात ठेवा, 1.5 वाटी जेवढी डाळ असेल ना तेवढीच साखर घ्यायची. चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आता आपण पुन्हा साखर टाकल्यावर थोडं पूर्ण घोटून घेऊया. साखरेचं पाणी सुटायला लागलंय. आता साखरेला पाणी सुटायला लागलं आहे, पण चांगलं घट्ट येतपर्यंत पूर्ण आपण मिक्स करत राहायचं आहे. जोपर्यंत पुरण घट्ट येत नाही ना तोपर्यंत असं मिक्स करतच राहायचं आहे. पण कमी आचवरच ठेवायचं आहे, नाहीतर जळून जाते खाली. आता आपण पुरण चांगलं शिजलं आहे. आता बारीक करून घेऊया. आमच्या वेळेस पहिले पुरण यंत्र होतं पहिले. आता चाळणी आहे, किंवा मिक्सर मध्ये पण बारीक करू शकता. थोडीशी साणी उडून
त्याचं घोटल्यानंतर हे असं बारीक पडते. आपलं पुरण चांगलं व्यवस्थित झालं. आता आपण पुरण व्यवस्थित बारीक झालं. आपलं पुरण हे बघा चांगलं व्यवस्थित झालं आहे. आता विलायची आणि जायफळ बारीक करून यामध्ये आपण मैदा भिजवलेला पण आता छान मळला आहे. छान असा नरम भिजवत आहे आणि पुरण पण चांगलं झालं आहे. आपलं पेढ्यासारखं चांगलं बनलं आहे आपलं. मैदा नाही वापरायचा. अशी पोळी लाटायची. एकदम सोपी, कुणालाही बनवता येते अशी. इकडून पण असं मैदा नाही आहे. आपण अशी छान पोळी लाटून घेऊया. अशी फुटत नाही पोळी. जास्त मैदा पण नाही आहे. आणि आता आपली छान पोळी बनली आहे. इकडून पण नाही आहे कणी. बिलकुल कमी पुरण आहे. आता तवा पण गरम झालाय. छान द्यायची. आपली पोळी बघा जास्त झाली. चालू अशाच प्रकारे आणखी हे बघा छान पोळी बनली आहे. खुसखुशीत बनली. अशाच प्रकारे आपण सर्व अशाच प्रकारे सर्व पोळ्या आपण बनवून घेऊया. आता ही अशी जर पोळी बनवली ना तर कोणाला पण बनवता येते अशी पोळी. एकदम भराचं काम नाही, काहीच नाही. आणि कधी हे मैदा पण कमीच लागते त्याला. आणि एका बाजूला जास्त मैदा पण होत नाही. पण जर असं ज्यावेळेस बनतो ते असं वर कणिक येते जास्त. माझी पद्धत चांगली आहे ना, सोपी सापी, कोणालाही पण करता येते. अशी मोठी पोळी लाटून घ्यायची.
बाजूला पण हे असं वाटतं ना, ते आपल्याला बनवायला सोपं आहे. खूप अशी नरम बनली आहे. हां, छान बनली. आणि याला तुपासोबत खायचं आहे. आणि तुमच्या घरी पुरणपोळी कशा पद्धतीने बनवता ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझी रेसिपी कशी वाटली हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि आणखी अशा रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखी अशा रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे थांबली ना ते तसंच येते.